साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा या प्रास्ताविकातून। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आई वडिलांनंतर जर कोणी आपल्या आयुष्याला आकार देण्याचं काम करत असेल तर ते म्हणजे आपले गुरु। आणि घरानंतर जर कोणती वास्तू आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत शिक्षणाचे ज्ञानामृत पाजत असेल तर ती वास्तू म्हणजे आपली शाळा। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा। शाळेत असताना सर वाटायचं लवकर मोठं व्हावं, शाळेत असताना सर वाटायचं लवकर मोठं व्हावं, कॉलेजला जावं, पण मोठं झाल्यावर कळलं की खरं सुख तर शाळेतच होतं, पण हे कळायला खूप उशीर झाला। आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिर सावर झालो आहोत, तरी शाळेची कुठली तरी ऋण आपल्यावरती आहे ही भावना सतत मनात येत असायची। आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा आम्ही हरपून गेलो, पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो। नोकरी, व्यवसाय, नातीगोती या साऱ्यात आम्ही गुरफटून गेलो, पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो। कोण झाला डॉक्टर, कोण झाला इंजिनियर, कोण झाला पोलीस, कोण झाला वकील, कोण झाला शिक्षक, कोण झाला कलाकार। आपापल्या क्षेत्रात आपण झालो रममान, पण खरंच शाळेत जायचं राहूनच गेलं। मात्र शाळा संपून खूप काळ लोटला तरी आता पुन्हा एकदा शाळेत जायचं। ज्यांच्या छत्रछायेत जीवनाचं शिक्षण घेतलं, जीवनाचे धडे गिरवले, त्या ज्ञान मंदिरात माथा ठेवून पुन्हा एकदा नतमस्तक झालं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा शाळेत जायचं आहे। ज्यांच्या साथीने हसत खेळत एक एक वर्ग पुढे गेलो, त्या सर्व लहानपणीच्या मित्रमैत्रिणींना भेटायचं। ती सध्या काय करत असेल, कशी दिसत असेल, तो कुठे असेल, मला ओळखेल का, हे बघायसाठी का होईना आपण पुन्हा एकदा शाळेत जायचं। आजकालचं जग फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यामध्ये गुंतलेलं, तुम्ही काय आणि मी काय सगळेच त्याच्यामध्ये गुंतलेलं। पण खरं सांगू का, शाळा ती शाळाच आणि वर्ग तो वर्गच। तुमची कितीही प्रगती होऊ द्या, तुम्हाला त्या इन्स्टाला कितीही लाईक येऊ द्या, 2K 4K, त्याला काही अर्थ नसतो। पण एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप वर्षांनी भेटली, मग ती भाजीच्या बाजारात का होईना तो आनंद वेगळाच असतो। आमच्या तुकडीतले 12-13 जण एका छोटं गेट टुगेदर आम्ही ठेवलं होतं, तेव्हा भेटलो होतो। त्यावेळी मग वाटलं की सर्वच तुकडीतील विद्यार्थ्यांना का नाही भेटायचं। मग आमच्यातल्याच एका मित्राने म्हणजे परेशने पुढाकार घेऊन एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि सर्वांना ग्रुपमध्ये सामील करायला सुरुवात केली। हळूहळू मग एकमेकांच्या संपर्कामुळे ग्रुप वाढत गेला आणि मग ठरलं की आता आपला एकत्रित कार्यक्रम झालाच पाहिजे। आदरणीय गुरुजींना शाळेला भेटण्याची ओढ तेव्हापासूनच होते। आपल्याला शिकवणारे शिक्षक आज काही हयात आहेत आणि काही हयात नाही, सर्वांचीच आज आठवण येते। कार्यक्रमाचा वार ठरवताना तारीख पे तारीख, मग काय वोटिंग करण्यात आलं आणि आजच्या दिवसाची तारीख फायनल करण्यात आली। कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करण्याची जबाबदारी आपल्यातील काही मुलामुलींनी घेतली। गेले कित्येक दिवस नियोजनासाठी एकमेकांच्या संपर्कात आहोत आम्ही। कॉन्ट्रीब्युशन किती काढायचं, शिक्षकांना इन्व्हिटेशन द्यायचं, मंडपवाला, फोटोग्राफरवाला, जेवणाचा मेनू, भेट वस्तू आणायच्या, असं नियोजन गेले कित्येक दिवसापासून चालू होतं आणि आज फायनली गेट टुगेदरचा दिवस आला। पण आज मला तर पाठी 3 वाजल्यापासून झोपच येईना। शिक्षकांना भेटायचे, मित्रमैत्रिणींना भेटायचे, हे सगळं डोक्यात चालू होतं। मलाच काय, आपल्या सगळ्यांची अवस्था तीच झाली असेल। आजचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच आठवणीत राहणार आहे, कारण आज आपल्या शाळेच्या प्रांगणात गुरु शिष्यांचा संवाद होणार आहे, बालपणीच्या मित्रमैत्रिणींची भेट होणार आहे। शाळेचं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र भेटून आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत। तरी सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आपले शाळेचे क्षण पुन्हा अनुभवूयात। म्हणजे शाळेत आल्यावर आपण जसं राष्ट्रगीत वगैरे म्हणत होतो तसाच आज आपण तो अनुभव घेणार आहोत। मी माननीय देंडगे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सावधान, विश्राम अशा सूचना द्याव्यात।